हॅलो फ्रेंड्स, ही बघा मी आमटी बनवली आहे हरभरा डाळीची. छान मस्तपैकी झणझणीत झालेली आहे. सेम आपण म्हणतो ना वशाटचं कालवण कसं असतं, आपण एखादं नॉनव्हेज केलेलं असेल, मटणाचं, माशाचं, सेम त्याच पद्धतीने हे झालं आहे कालवण. खूप छान लागतं आहे. घरातलेही सगळे म्हटले खूप छान झाली आहे आमटी. मी ह्याची तुम्हाला रेसिपी सांगते. कांदा, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं. मी ह्याच्यामध्ये ओलं खोबरं नाही यूज केलेलं, जे सुकलेलं खीस असतो ना खोबऱ्याचा तो यूज केलेला आहे मी ह्याच्यामध्ये. मग तोही परतून घेतला आहे मी तेलामध्ये. पण मी पहिलं काय केलं आहे, कांदा, कोथिंबीर, अद्रक, लसूण हे चांगलं परतून घेतलं आहे तेलामध्ये. जरासं ब्राऊन, थोडंसं काळपट होऊन द्यायचं, छान मस्तपैकी भाजून घ्यायचं सगळं. आणि मग त्याच्यानंतर खोबरं घ्यायचं, त्याच्यामध्ये पण थोडंसं लाईटली तेल टाकायचं आणि छान ब्राऊन होसपर्यंत तेही खोबरं भाजून घ्यायचं. मी हे सर्व वाटण गार झालं की मग वाटण हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. त्याच्यामध्ये आता फोडणीला हे टाकायचं, काय म्हणतात त्याला, कढीपत्ता, जिरी, मोहरी थोडी थोडी टाकायची. आणि मग हे जे वाटण आहे ना ते वाटण त्या तेलामध्ये टाकायचं. ते टाकल्यानंतर आता त्याच्यामध्ये काय काय ॲड करायचे मसाले माहिती का, जे हे असतं ना, हळद, मीठ, कांदा, लसूण, लाल तिखट आणि एक गरम मसाला. हे मी एवढेच मसाले त्याच्यामध्ये ॲड केलेत आणि टाकलेत. तर हे बघा मस्तपैकी छान तर्री आली आहे. जास्त करून गरम मसाला मी टाकला आहे. मी त्या गरम मसाल्याचं मी तुम्हाला नाव सांगेल, खूप छान चव येते, मस्त एकदम छान. असं मटणाचा रस्सा असतो ना त्या पद्धतीनेच झालं आहे. फक्त मी गरम मसाला ह्याच्यामध्ये ॲड केला आहे जास्त. खूप सुंदर झालं आहे हे बघा. तर हे चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये, छान ब्राऊन होसपर्यंत मसाला आपल्याला परतायचा आहे, नाहीतर मग ते मिरचट लागतं. म्हणजे कसं ते मसाल्याचा स्वाद लागतो. खूप छान ब्राऊन होसपर्यंत तेलामध्ये छान परतून घ्यायचं. मग त्याच्यानंतर गरम पाणी टाकायचं. आणि जी डाळ आहे, तुम्ही शिट्टी वाफ वगैरे करून घेतली कुकरला, तर ती डाळ आणि त्याचं ते पाणी गरमच असतं ते ह्याच्यामध्ये ॲड करून द्यायचं. आणि मग एक्स्ट्रा तुम्हाला जर टाकायचं असेल पाणी तर गरम करून टाकायचं, गार टाकायचं नाही, नाहीतर मग चव पूर्णपणे बिघडते. ह्या पद्धतीने तुम्ही हे जर आमटी बनवली, हे बघा मस्तपैकी छान, आणि ते पण झणझणीत झालेली आहे. कमेंटमध्ये मला नक्की सांगा ही कशी झाली आमटी, दिसते कशी ते सांगा. कारण की आता चव तर तुम्हाला नाही कळणार, चव आम्हालाच माहिती कशी झाली आहे. मस्त झणझणीत झालेले आहे. कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.